राष्ट्रवादीतला अंतर्गत संघर्ष बाहेर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यानं पार्थ पवारांची शरद पवारांकडे तक्रार केल्याची चर्चा। पार्थ पवारांना शरद पवारांनी समज देण्याची विनंती केल्याची सुद्धा माहिती। लातूरचा माजी प्राध्यापक पीव्ही कुलकर्णी नीट पेपर फुटीचा मास्टरमाइंड। विद्यार्थ्यांना दिलेले प्रश्न हुबेहूब नीटच्या परीक्षेमध्ये आल्याचं उघड। कुलकर्णी मनीषा वाघमारेच्या सुद्धा होता संपर्कात। शुभम खैरनारच्या संपर्कात असणाऱ्यांचा तपास होणार। शुभम खैरनारशी संपर्क साधणाऱ्यांचा तपास सुरू। प्रत्यक्ष किंवा सोशल मीडियातून संपर्क साधणारे रडारवर। नीट पेपर फुटी प्रकरणी मनीषा वाघमारेला ट्रान्झिट रिमांड। मनीषाला आज दिल्ली सीबीआय न्यायालयामध्ये करणार हजर। कारागृहात असूनही भोंदू अशोक कराडची कमाई सुरूच। रिंग रोडच्या भूसंपादनामुळे मिळणार सुमारे 3 कोटी रुपये। गवळणे परिसरातही खरात आणि त्याच्या पत्नीच्या नावे जमीन। पिंपरी चिंचवडमध्ये बिश्नोई गँगचा हैदोस। शुभम लोणकरनं घेतली गोळीबाराची जबाबदारी। एजे फर्निचर मॉलचे मालक अशोक नैन यांना धमकी। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचं पुन्हा आंदोलन। आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आज अंतरवाली सराटीमध्ये बैठक। बैठकीमध्ये जरांगे आंदोलनाची तारीख करणार जाहीर। प्रशासनाकडून कुठली सुद्धा ठोस भूमिका नाही। अखेर नाना पटोलेंनी जलसमाधी आंदोलन घेतलं मागे। भंडाऱ्याच्या वैनगंगा नदीत करण्यात आलं होतं आंदोलन। मुंबई कोस्टल रोडच्या पुढील टप्प्याला गती। 2029 पर्यंत काम पूर्ण करण्याचं पालिकेचं लक्ष। दहिसर पुढे वाहतूक कोंडी कमी करण्याचाही करणार प्रयत्न। उल्हासनगरमध्ये महिलांचा गुंडाराज। भर रस्त्यामध्ये कुटुंबियांवर लाकडी दांडक्यानं हल्ला। केस कापून मारहाण तर 7 जणांविरोधात गुन्हा दाखल। विठ्ठल रुक्मिणी मातेची तुळशी अर्चा पूजा आजपासून सुरू होणार। ऑनलाईन नोंदणी सुद्धा करता येणार। पूजेसाठी भक्तांना भरावे लागणार 2100 रुपये। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदेशी दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस। नेदरलँडहून मोदी आज स्वीडनच्या दौऱ्यावर। मोठमोठे करार होण्याची शक्यता। सत्ता बदलताच मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारींचा पोलीस दलाला पहिला दणका। 3 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांना केलं निलंबित। उन्नाव बलात्कार प्रकरणी माजी आमदार कुलदीप सेंगरला सुप्रीम कोर्टाचा दणका। जन्मठेपेची शिक्षा स्थगित करण्याचा हायकोर्टाचा निर्णय केला रद्द। देशातील बेरोजगार युवक झुरळांसारखे बेरोजगार तरुण मीडियामध्ये जातात। आरटीआय कार्यकर्ते बनतात। सरन्यायाधीश सूर्यकांत यांची संतापजनक टिप्पणी। आयसिसचा क्रमांक 2च्या म्होरक्याचा खात्मा करण्यात यश। अमेरिका नायजेरियाची संयुक्त कारवाई। आयसिसचा क्रमांक 2चा अबू बिलाल अल मिनुकी ठार। घोषणापत्रांविनाच ब्रिक्स परिषदेची सांगता। युद्धाच्या मुद्द्यावरून इराण यूएई दरम्यान मतभेद टोकाला। कोणत्याही कराराविना ट्रम्प यांचा चीन दौरा पूर्ण। इराण युद्धावरून चीनचे अप्रत्यक्षरित्या खडेबोल। एकाना स्टेडियमवरती मार्चचं वादळ। चेन्नईचं टेन्शन वाढलं। लखनौच्या विजयाचा राजस्थानला फायदा। आज कोलकाता समोर गुजरातचं आव्हान। ईडन गार्डन्सवरती रंगणार सामना।